पुन्हा एकदा आता आपण जरासं गोंधळ घालण्याचा प्रयत्न करूया, कारण गोंधळ म्हटलं की थोडासा चढ्या आवाजातले जी गाणी आहेत आणि त्यात टिपेचे स्वर लागतात. काय म्हणताय बरं ना, एक एकदा खूप खूप अशी मोठी परफॉर्मर आपल्या समोर आलेली आहे आज. म्हणजे 6.5 पावणे 7 फूट उंची आणि जगभर फिरलेली आहे, एकटीच फिरते, सगळीकडे कोणच लागत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अगदीच म्हणजे पायाच रचलाय तिने यशस्वी कारभाराचा आरोही हर्षल यादव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक हरहुन्नरी कला. अरे 6.25 फूट उंची होईल कधीतरी असं म्हणायचं होतं मला. अरे रेडी, अरे रेडी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. बोल भवानी मातेचा.
कसं करतेस तू? हा, तुला येतं? हो, कोण शिकवतं? माझे पप्पा. पकड, माईक पकड. पप्पा शिकवतात? हो, कुठे आहेत पप्पा? तिकडे. या जरा या. मला एक प्रश्न आहे, पप्पा शिकवत असतील तर साधारण तुम्ही ती म्हणजे केसांनी हळद कशी उडवता? म्हणून मी असे डान्स करतच नाही. आपल्या त्यांनी उडणारच नाही ना, फुंक मारावी लागेल. पप्पा शिकवतात? हो, आणि मम्मी? मम्मी पण शिकवते. कोणाला? पप्पांना? नाही, मला तुला शिकवते. काय शिकवते? डान्स, कोणता? गोंधळ. गोंधळ? सगळे गोंधळ तिघे मिळून गोंधळ घालता घरात? हो, मजा आहे. तुला कसं वाटतं इथे येऊन? चांगलं. मस्त वाटतं नाही? एसीत मस्त इथे राहाव्या, संध्याकाळपर्यंत नंतर जाऊया असं, इथून नंतर गडगडीत जाऊया असं. हो, मोठं होऊन काय बनायचंय? डॉक्टर. एक नंबर. झुंपवून टाकलं हिला, पण लावून टाकलाय पार. मेरा बेटा इंजिनियर बने, डॉक्टर बने. तू ना डॉक्टरच बन. हा, गरज आहे डॉक्टरांची. वेड्यांची बन, वेड्यांची. फार फार गरज आहे वेड्यांच्या डॉक्टरांची. तुम्हाला माहिती आहे का की लहान मुलांकडे जी निरागसता असते ना, त्याची ऍक्टिंग आईशी बरोबर करतात घरी, निरागसतेची. पण ह्यांच्या निरागसतेसाठी ना जरा जोरदार जी निरागसपणा आहे ना, हा एकदम छान आहे. माहितीये किंवा आपण माहिती लहान असतो तेव्हा एक दगड उचलतो आणि पुढच्याला मारतो, तेव्हा हेतू असतो का? नाही. आता आपण हेतूस्तवच उचलतो दगड. त्यामुळे मस्त ना, मनाने नेहमी लहान राहशील. नाही, डॉक्टर होणार आहे, मनाने लहान राहून चालणार नाही ना. पप्पांना दे मग माईक. हर्षल काय म्हणतो? कसं आहेस? कसं वाटतंय तुला मुलीला इथे येऊन? म्हणजे आज सलग दुसरं प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. हो ना. आणि कसे कष्ट घेता तुम्ही? चालू असतं, कामावरून आल्यानंतर आमची प्रॅक्टिस चालू असते. हो ना. दिवसभर मम्मी घेते आणि मग रात्री आल्यावर तू. ह्या बाळाला काय आराम नाही. मेरा बेटा डॉक्टर बने का? पण खरंच स्तुत्य उपक्रम इंटरनल मोटिव्स बद्दल काय सांगशील? म्हणजे इतका मोठा स्टेज सगळ्यांसाठी आपण परफॉर्मन्ससाठी उपलब्ध करून देतोय, ह्या उपक्रमाबद्दल. लहानपणापासून ती करते डान्स. जेव्हापासून आम्ही गेल्या वर्षापासून आलो इकडे, तर खूप छान करते. स्टेज परफॉर्मन्स पण आलाय तिला. तुला आनंद होतोय म्हणजे डेव्हलपमेंट आहे. आणि आपण वारंवार भेटत राहूच. आणि ती मोठी होणार ना तू. छोट्या वयाची मोठी स्वप्न. थँक्यू हर्षल. असंच भेटत राहू. आणि बाय. हा, ते घेऊन जा. संध्याकाळी जेवणाचा वापरा. हा.